अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा जोरदार राडा झालेला आहे। याआधी या बैठकीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमने-सामने आले। त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची इथे झाली आणि त्यानंतर बैठक संपल्यानंतर कार्यकर्ते आमने-सामने आले। मी तो प्रश्न सभागृहात विचारला, याला जबाबदार कोण आहे? कोणीच उत्तर द्यायला तयार नाही। आजचा जो गोंधळ झाला सभागृहात तो स्क्रिप्टेड होता का? आधीच ठरलेलं होतं काय सर्व? मी माझा प्रश्न मांडण्याचा माझा अधिकार आहे। त्यांचा जो भ्रष्टाचार आहे, आपला भ्रष्टाचार बाहेर येईल। वो महानगरपालिकेला कलप करू आले, मनमानी चालू आहे। दलित वस्तीचं पूर्ण कलप केलं, टेंडर काढू राहिले। 29 कोटी रुपये जिल्ह्याचे नाही, यांना जिल्हा परिषदचा पैसा भेटला म्हणून 29 कोटी शासनाचे परत पाठवले यांनी। जगजाहीर आहे काय 29 कोटी परत गेले। महाराष्ट्रात एकमेव जिल्हा असा आहे की 29 कोटी शासनाचे परत गेले। आता लोक इतिहासात कधीच असं घडलं नाही। दलित वस्तीचा निधी इतिहासात कधीच जिल्हा परिषदचा महानगरपालिकेला ट्रान्सफर झाला नाही, कधीच नाही झाला। आणि महानगरपालिकेला मागच्या वेळी दलित वस्तीचं यांनी कलप केलं। कलप का कलप केलं बा? तुम्ही एका कंत्राटदाराला द्यायला कलप करू राहिले। भयंकर मोठा पांढऱ्या कपड्याच्या आळ घालू, पांढऱ्या कपड्याच्या आळी भयंकर मोठा भ्रष्टाचार या जिल्ह्यात चालू आहे। कोण आहे याच्या मागे? याच्या मागे स्थानिक नेते सर्व हे जबाबदार, पूर्वचे आमदार कोण राहणार आहे? देशमुख साहेब सर्व होत असताना पालकमंत्र्यांची भूमिका काय होती सभागृहातली? पालकमंत्र्यांची जे पालकमंत्री कामकाज चालवतात का पूर्वचे आमदार चालवतात हे काही आम्हाला कळूच नाही राहिलं। नेमकं हे समजून नाही राहिलं काय आहे। तुम्ही म्हणता की संपूर्ण हा निधीवरनं वाद झालेला आहे, परंतु रणधीर सावंतकरांचं म्हणणं पडलं की बाबा ठाकरेकडे तुमचे लोक काही व्हिडिओ शूटिंग काढून आले होते। नाही, व्हिडिओ शूटिंगचा प्रश्न नाही। माझा एखादा कार्यकर्ता जर अंदर असतील तर त्याचे 10 कार्यकर्ते अंदर होते, त्याचे 10 कार्यकर्ते अंदर होते। मुळात मी प्रश्न केला की पत्रकारांना अंदर बसू। अकोला डीबीडीसीच्या बैठकीनंतर हा राडा झालाय। भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते या ठिकाणी आमने-सामने आले। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना एका बाजूला या ठिकाणी केलेलं आहे। याआधी डीबीडीसीच्या बैठकीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या आमदारांमध्ये या ठिकाणी शाब्दिक चकमक झाली। निधी वापस गेला याची चुकी जबाबदारी आहे। खाली उतरा। कशावरून वाद झाला? कशावरून वाद? अरे 29 कोटी शासनाचे परत गमावले आहे ना ग्रामीण भागातले। मी आवाज उठवला म्हणून वाद झाला की तिथं काही लोक शूटिंग करून राहिले होते। त्या शूटिंगला पालकमंत्र्यांनी ऑब्जेक्शन घेतलं। त्याच्यावर नितीन बापूंनी म्हटलं की नाही ते तिथंच बसतील। त्याच्यावर मी म्हटलं की नाही हे योग्य नाही आहे, अशी शूटिंग घेणं इथं अवैधरित्या बसणं हे योग्य नाही। आवडा फक्त विषय झालेला आहे। मग त्याच्यामध्ये शब्द वाळत गेले। शिवीगाळ अजिबात झाली नाही आहे आणि एकमेकाच्या अंगावरही कोणी गेलं नाही आहे। अकोल्याच्या डीपीडीसी बैठकीनंतर हा राडा झालाय। भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने-सामने आले। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली। तसंच कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेल्यानंतर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे। पोलिसांनी आता भाजप आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलेलं आहे। तर 29 कोटींचा निधी परत गेला असा आरोप यामध्ये ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांनी केला। आणि त्यानंतर हा वाद सुरू झालेला होता। भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरेंचे आमदार नितीन देशमुखांमध्ये हा वाद झाला। त्यानंतर कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आहेत। डीपीडीसीची बैठक संपली आणि नेते या ठिकाणाहून बाहेर पडले। त्याच वेळेला भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने-सामने आले। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जात होती। पोलिसांनी अखेर कार्यकर्त्यांना आता बाजूला 29 कोटी निधी वापस गेला याची चुकी जबाबदारी आहे। खाली उतरा। कशावरून वाद झाला? कशावरून वाद? अरे 29 कोटी शासनाचे परत गमावले आहे ना ग्रामीण भागातले। मी आवाज उठवला म्हणून वाद झाला। मुळात मी प्रश्न केला की पत्रकारांना अंदर बसू द्या,
त्याच्याहून सुरुवात झाली. मी म्हटलं आम्ही जे प्रश्न मांडतो ते बाहेर गेले पाहिजेत, तुम्ही जे विकासाच्या बाबतीत प्रश्न मांडतात ते बाहेर गेले पाहिजेत. 5 वर्ष मागील बच्चूभाऊ कडू असताना, सगळे पालकमंत्री असताना, विखे पाटील पालकमंत्री होते, देवेंद्रजी पालकमंत्री होते, तेव्हा सगळे पत्रकार अंदर बसत होते. तुम्ही का बसू देत ना? 4था आधारस्तंभ आहे. त्यांनी एक पत्र दाखवलं मला, तात्कालीन मुख्यमंत्र्याचं हे परिपत्रक आहे. मुख्यमंत्र्याने त्याच्या सोयीनुसार त्यावेळेस आदेश काढला असेल 2001चं पत्र दाखवलं त्यांनी. परिपत्रक नाही शासनाचं कुठं. सभेचं कामकाज हे खुल्लं चाललं पाहिजे, जनतेला त्याची खुल्ली माहिती मिळाली पाहिजे. विधानसभेचं काम लाईव्ह असते, लोकसभेचं काम लाईव्ह असते, जिल्हा परिषद तुम्ही लाईव्ह का दाखवत नाही जनतेला? डीपीडीसीची मीटिंग जनतेला कळू द्या ना, तुम्ही काय करू राहिले तर.